अख्खं गाव जमलं इथं. नेता व्हायचंय ना तुम्हाला? लोक काय म्हणतात याचा विचार करा जरा. सरकार होईल ते होईल, बघून घेऊ आपण. आता नको. दादा मी म्हणतो म्हणून तरी ऐक. नाही ऐकत तर ठीक आहे, आपण काहीतरी करूया. अरे अरे ऐका, घराला घर पण माणसाने येत. अरे विर्या, मी पण तीच म्हणतोय की. हा, तुला तर माझा राग माहितच आहे ना. हा, समुद्राच्या लाटासारखा येतो बी लगेच आणि वसारतो बी लगेच, नाही का? अरे पण पोरांना कळलं पाहिजे का नको? हा, दादा अरे मी अर्जुन संग बोलतो. ठीक आहे, यायचं असेल तर या घरात. हा, पण एका अटीवर. आता जर घरात यायचं असेल तर पुन्हा अजिबात तुम्हाला बाहेर जाता येणार नाही, काय बी झालं तरी. आणि हे जर तुम्हाला मान्य असेल तर आणि तरच घरात यायचं. माझी बी काटे सरकार. तू मला टाकू शकत नाहीस. माझं म्हणणं आहे सरकार, येत्या 19 तारखेला आप्पीची परीक्षा आहे आणि तोपर्यंत तिच्या अभ्यासात जाणून बुजून कुणी लुडबुड केलेली मला चालणार नाही. या बया, मुद्दाम कोण करते र? आता काय सुनेला घरातली कामं पण सांगायची नाही तर काय? आई, अहो 19 तारखेपर्यंत मी आणि रुपालीताई घरात कामं करतो की काय? हो रुपालीताई. हो आई, आम्ही दोघी मिळून सगळी कामं करतो. तिला करू देत अभ्यास. आणि काय असेल तर मी बी आहेच की. अहो तुम्ही असं सगळं. आप्पे, तूच म्हणतेस ना घरची माणसं घरची माणसं. अगं मग हीच तर करतात की घरची माणसं. काय झालं का? अजून एखादी अडचण आहे काय? आई, मी सगळी कामं करत जाईल आणि हा चला चला घरात चला. हा चला चला आता. अर्जुन, लई भारी वाटतंय. आपण घरात परत आलो बघ. काय खुश नाहीस का? नाही, असं काय नाही. चल. अर्जुन, अर्जुन, हा? काय झालं? काय नाही. त्या शेंशाला जसं आप्पीच्या मनातलं सगळं कळतं ना, तसं आता आप्पीला पण कळायला लागलं बरं का शेंशाच्या मनातलं. अप्पे, काय झालंय? नीट करायचंय पण. मला माहितीये तुला अजिबात परत यायची इच्छा नव्हती ना. अप्पे, आपण सगळ्यांना घेऊन राहिलो असतो ना बाहेर. अर्जुन, पण त्यांनी गोष्टी अजून चिघळल्या असत्या, लक्षात येत नाहीये का? अप्पे, सरकारांचं कसं आहे माहिती का तुला? त्यांना असं वाटतं हे घर जमीन त्यांच्या नावावर आहे ना, तर घरातली माणसं पण त्यांच्याच नावावर. असं नाहीये काही. असंच अप्पे. मग आपण त्यांचे विचार बदलू. आपलीच माणसं आहेत ना ती. पण त्यांना वाटतंय का तसं? आपल्याला वाटतंय ना. मग अप्पे, इथं मी फक्त तुझ्यासाठी आलोय. माहितीये मला. त्यासाठी लई मोठं थँक्यू. अर्जुन, उद्या काही पण झालं ना तरी मी अशीच तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील. नक्की नक्की. काय जरी झालं तर. काय जरी झालं तुला माहितीये ही आप्पी शब्दाची लई पक्की आहे.
त्याचे पत्र. मग मला अजून एक शब्द दे ना. बोल. मला रोज एक अभ्यास. हं? लई अभ्यास राहिलाय माहिती का तुला? अभ्यास राहिला माहितीये की हा. आपे. अभ्यास राहिला. अर्जुन 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 काय करते? वाह वाह वाह, आले का सगळे? हा, एक महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेलती माझी. आजपासून आपले ड्रायव्हर बापू असणार आहे. अरे याला काय अर्थ आहे? सरकार, एक दिवस झाला आम्ही घरात राहायला येऊन आणि तुम्ही असं करताय व्हय? आम्ही काय केलंय तेव्हा? अर्जा उगाच दंगा नकोय मला. सरकार अहो, असं नव्हतं करायला पाहिजे. माझे बापू आहेत ते. अरे दादा, त्याला काय अर्थ आहे? अरे का त्यांच्या मागे हात धुवून लागलाय? मी मुद्दामून सांगितलं नाही ना हे. मी काढत ती तुम्ही. काहीतरी हो बापू, सांगितलेलं काम झालं का? ठीक आहे, करतो लगेच मी. पटकन जाऊ इकडे. काय करताय बापू? सरकार, तुझ्या काय चाललंय? जे चाललंय ना लय चुकीचं चाललंय. बापू, तुम्हाला काय म्हणलो तुम्ही? बघा आता, तुम्ही सांगा काय ते. अर्जुन, ऐका की माझं. नाही नाही बापू, तुमचं काय ऐकून घेणार नाही मी. अरे आता तू तरी सांग, माझं ऐका दोघांनी मिळून. अरे थांब की. ऐकून तरी काय म्हणताय? बाकी काय नाही रे, मला फक्त यो कर्जाचा विषय नको होता. अरे त्या दिवशी त्या लाख रुपयाचा विषय संपला ना, खुर्ची झाली तेव्हा. काका, तू तो हिशोबात मी कच्चा रे. अरे 1 लाख माफ झाले बरोबर, त्यातले 60,000 मुद्दलाचे आणि व्याजाचे 40. अहो 2 लाखातनं 60 मुद्दल गेल्या, उरलं 140 आणि त्याच्यावरचं महिन्याकाठी येणार आज 14,000. आप्पे नजर नको फिरू आप्पे. जे आहे ते उघड्या डोळ्यांनी बघ. हंगात वा 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 वा. चला 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 चला, लय काम आहेत आपल्याला. चला बसा लवकर. चला ड्रायव्हर बसा. आप्पे बघ,
नजर फिरू नकोस, उघड्या डोळ्यांनी सगळं बघ. तुझ्या डोक्यात, डोळ्यात, मनात सगळं साठवून ठेव आप्पे, कारण उद्या ह्यानीच पेटून उठणार आहेस तू. बघ. उद्या कधी अभ्यासाचा कंटाळा आला, मन नाही लागलं, भीती वाटली ना, हे सगळं आठवायचं आप्पे. हे इंधन आहे तुझ्यासाठी, इंधन. उघड्या डोळ्यांनी बघ सगळं. बापू, ती बॅग द्या, मी ठेवत्यात. ए आप्पे, चहा आण मला. एवढं लांबून मी आले, एखादी पड्डीशी चहा घेऊन येते तर ते काय नाही, तिला नुसतं घरातल्या नोकरांचंच पडलेलं असतंय. मावशी, माझे वडील आहेत ते. आप्पे, तुझा चहा ठेव, मी ठेवतो यात. मावशी, आता चहा कशाला पिताय? नाही म्हणजे आता जेवणाचीच वेळ झाली ना, चहा प्याल पित्त होईल हो तुम्हाला, म्हणून म्हणलं. तू नको मला जास्त अक्कल शिकवा, जे सांगितलंय ना ते कर. जा चहा घेऊन ये पहिला मला. बापू द्या इकडे, मी ठेवते. नाही, मी ठेवतो. बापू आहो. जरा बी तिच्यात फरक नाही पडला बघ, एक शब्द खाली पडू देत नाही, लगे उलट बोलत असते. नाहीतर काय. काय बापू, लय हादरे बसले म्हणतात या. नाही नाही हो सरकार, ते गावातले रस्ते त्यामुळे जरा थोडं वाटलं असेल त्यांना. गाडीला काय झालं ना नवं? नाही नाही, गाडीला काय नाही झालं, गाडी एकदम व्यवस्थित आहे. बर, गाडी नीट लावून घ्या. ठीक आहे. काय ग रुक्मिणी, हे कधी झालं? आज सकाळीच लागलेत कामाला. नाही दिसतंय भारी, पण बरं झालं, मी एकदम टायमावरच आली म्हणायची. मग काय तर रुक्मिणी, तुला सांगते, अगो पालीच्या गणपतीचं दर्शन तो पाठच घेऊन आले, कारण दिवसाला येऊन लागतं बघ. चांगलं झालं बाई, खरंच असं जाऊन यायला पाहिजे कधी तर. खरंच रुक्मिणी, जागो, लई बरं वाटतं बघ. आता काय माहिती बाई मला कधी जायला मिळतंय. आमच्या मागचा संसार तर सुटायला पाहिजे ना. हा ते बी खरं आहे, आतल्या डोक्याला ताप देणाऱ्या सुने तुझ्या पदरात पडल्या म्हणल्यावर कसलं देवदर्शन आणि कसलं काय. हो ना हो मावशी, आणि त्यात अजून तुम्ही. ए आप्पे, तोंड सांभाळून बोलायचा. रुक्मिणी बघ कशी मला बोलती ही. ए आप्पे, जेवायला वाढायला घे. काय मी करतेच की, जेवणच वाढायला घेते. हे काम तिला करू देत नाही. बाई आता अभ्यास असतो त्यांना, आणि नवऱ्यानं सांगितलंय तिच्या की बाकीचं काही एक काम सांगायचं नाही तिला म्हणून. असं आहे वय. हो मावशी, आणि आम्ही पण ठरवले की परीक्षा होईपर्यंत तिला कसलंच काम सांगायचं नाही. अहो 19 मार्चला परीक्षा आहे तिची. ताई, अहो तुम्ही तर तारीखच लक्षात ठेवली. हो मग. आप्पे, अगं मला बाप्पू म्हणते. आप्पीला राणीचा अभ्यास करायला लय आवडतो. म्हणलं आता राणी इथं आहेच, आप्पी राणीचा अभ्यास करणार. कसले भारी आहेत ना बाप्पू आपले. पण मग एवढ्या भारी माणसासोबत नेहमी असं का होतं? म्हणूनच कलेक्टर व्हायचं ना आपल्याला, असं होऊ नये म्हणून. तर मस्तपैकी अभ्यास करायचा, अजिबात तिकडचा विचार करायचा नाही. बस अभ्यास. अर्जू, मी कलेक्टर व्हायला लागेल. राणी पण हो म्हणते बघ. बस अभ्यास.
अर्जुन 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 तू काय करतोयस वर? अगं आप्पे झाडाला पैसे लागलेत ना ते काढत होतो. अर्जुन ही चेष्टा करायची वेळ आहे का? काय चाललंय तुझं? काय करतोयस? अगं काहीतरी रोग लागलाय झाडाला तर म्हणलं पसरायच्या आत बघून घ्यावं ना त्यासाठी चालू होतो. तुला काय झालं तर खाली उतर चल. अगं नाही काय नाही होत मी आलो 2 मिनिटात चल तू. अर्जुन कामावर जायचं नाही का? चहा ठेवलाय तो थंड होईल हा? लवकर ये काय काय म्हणली काय ये लवकर. लव 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 काय काय म्हणली लवकर अजून किती करू आप्पे? अर्जुन आगाऊ झालायस हा तू. खाली उतर चल लवकर. हा आलो आलो चल तू. मग अपर्णा अभ्यास करून घशाला कोरड पडली वाटतं. हो नाही नाही असं काही नाही मग कुठपर्यंत आलाय मिशन 19 मार्च? सर. एवढं वाचायचं राहिले ना काय करू काहीच कळत नाही बघा. तू मी सांगितलं तसं सगळ्या विषयांचं टाइम टेबल केलंस का? हो टाइम टेबल बनवलाय की. पण सर मला ना ऑप्शनल सब्जेक्टचं जरा टेन्शन आलंय बघा. जिओग्राफी आहे ना ऑप्शनलला? आणि मराठी साहित्य पण आहे. हे घे. हे काय आहे? हे जिओग्राफीचे प्रश्न आहेत ते सोडव. आणि बघ हा विषय तुला दोन्हीकडे येणार आहे माहिती आहे ना? हो तू मी येईपर्यंत हे सोडव मग बघू आपण काय करायचं. हो सर. दुसरा विषय घ्यायला पाहिजे होता का हो? अगं नाही असं काही नाही. कुठलाही विषय घेतला असतास ना तुला हेच वाटलं असतं या ठिकाणी. ते तर आहेच. तू सोडव आणि रात्री ते मला. आणि मग तुझं टाइम टेबल पण बघू आपण. चालतंय मी लगेच घेते सोडवायला. अगं अगं पाणी तरी पी आधी. अहो नाही एवढं झालं की करते की. अपर्णा असं कसं? जा जा पाणी पी आधी. चल येतो मी. हो सर सावकाश जा. हा हा बोल काय सांगतो? अरे आम्ही पैसे मोजून ठेवले होते. बरं तू फोन ठेव मी बघतो. हा बघतो ठेव. सरकार 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 सुजयराव बोलवते. या की बाहेर या की. का रे तुझ्याच्यानं काय व्हायना का काय काम? सांगितलं तुम्ही कराल. सांभाळून बोल. आपल्या पैशात गोळ झालाय 3.5 लाखांचा. म्हणजे त्यांना पोहोचले 6.5 फक्त. कसं काय? मला काय माहित नाही आत्ताच फोन आलेला. अरे गंडवत असतील ती. पैसे आपण मोजून ठेवले होते. हा 3.5 कमी तो आणि तिकडे आपलाच माणूस आहे. गोळा आपल्याकडे झालाय. आपल्याकडलं गोळ कसं काय झाला? सरकार पैसे मोजून ठेवले होते ना आपण आणि त्यानंतर 2-3 तास बॅग तशीच होती. पण आपल्या घरात कोणाची एवढी हिंमत आहे? आपले पैसे चोरले? तीच तर सरकार. ह्यो विषय घरात नाच झालाय आणि तिथं जाऊन सोडवायला लागणार. असं असेल ना सुजा तर काही खैर नाही. चला जाऊन बघू आपण. चल. नाहीत का घरात? नाही. मग जा तुम्ही. दिप्या नीट सांग काय झालंय तुला? केवढं घाबरल्यासारखं दिसतोयस तू? काय झालं बाळा? नाही मला कुठे काय झालंय. मग जा तुम्ही मला काम आहे घरी. 1 मिनिट माग काय पोलीस? अगं ती माझं कामच आहे. काय कामाचे मला दाखव. अगं नको ती पिवताची जनतांडवच आहे. मला लपवण्यासारखं काय ते दाखव की. अगं तिथे कॅमेराच आहे ती कावल मला. मला दाखव की कॅमेऱ्याचं काय ते. अगं ती दिप्या, क्या काय चाललंय तुझं? कॅमेराच ती. कॅमेऱ्याच आहे ना. एवढं काय म्हणते? दिप्या दिप्या एवढे पैसे कुठून आले तुझ्याकडं? देवानं दिलं. दिप्या मी तुला नीट विचारते मला नीट उत्तर दे. एवढे पैसे कुठून आले बाळा तुझ्याकडं?
अगं शपथ सांगतो, मी असं रस्त्यानं चाललो होतो आणि चालता चालता म्हणत होतो मला पैसे पाहिजे ती आणि थोडं पुढं गेलो तर मला ही बॅग गावली कुठे गावली? गावातल्या रस्त्यावर. कुठं बोलू नका, मला नीट सांग. अगं त्याची शपथ सांगतो, तुझी शपथ, मम्मी शपथ, मला गावली बॅग रस्त्यावर. कोणाचे तरी असतील ना हे पैसे? अगं तिथे ती सांगते तुला, कांतारा झालाय कांतारा. वाव, बोल की, कोणीतरी ऐकल ना. ऐकू दे की मग, आपण काय चोरी केल्या वय? टिप्या, तुला कळतंय का? ते पैसे इकडे दे, आपण ते आत्ताच्या पोलीस स्टेशनला देऊन देऊ. दे, थांब. सॉरी तिथे, पण मी आज तुझं काय बी ऐकणार नाही. म्हणजे हे सगळं पैसे सरकारांना देणार आणि बापून आणि राणीला घेऊन घरी जाणार. टिप्या, तुला कळतंय का तू काय बोलतोयस? हो, सगळं नीट कळतंय मी काय बोलतोय ते. या इकडे बघी, काय आहे राख. राणीची शीट खराब झाल्या, बापूंनी तिचा विचार न करता तुझ्यासाठी खुर्ची घेतली. त्याच्या बाप्पी आमची कलेक्टर नाव लिहिलं, तर काय केलं या माणसांनी? जाळून टाकली. तिकडे या इकडे तिथे. ती बघ, तुझी थोरली बहीण आहे नाही? अगं बापा किती प्रेम करते तिच्यावर माहित आहे ना तुला. आधीच आपली राणी घाण आहे यांच्याकडे. अरे बाळा, ते चुकीचे वागले म्हणून आपण चुकीचं वागायचं असतं का? नाही दिदे, मी आज तुझं काय बी ऐकणार नाही. ऐक की बाळा, कोणाचे तरी असतील ते पैसे. ती सांगतोय तिथे तुला एवढं पैसे कोणतरी विसरून जाते म्हटलं, त्याला नाही गरज पैशांची, आपल्याला गरज आहे पैशांची. अगं देवानं दिलेत आपल्याला हे पैसे. असं नसतं बाळा, तू ऐक की माझं. नाही दिदे, मी तुझं अजिबात ऐकणार नाही. आत्ताच्या आत्ता पैसे दे. दिप्या, ऐक की माझं. दिप्या, मला नाही काय तुझं काय. अरे शक्ती, ऐकून तर घे माझं. बरं ठीक आहे, मी बॅग पोलीस स्टेशनला नेऊन देतो, पण बापून हे काम करण्यापासून तू थांबवायचं. माझ्याकडे आहेत का एवढे पैसे? नाहीत ना, मग गबस की तू, मी बघतो की काय करायचं ती. दिप्या, ऐक ना रे. सरकारने विचारले एवढे पैसे कुठून आणले तर काय सांगणारेस तू त्यांना? काय संबंध त्यांनी विचारायचा? आपण त्यांच्याकडनं पैसे घेताना त्यांना विचारलं का कुठून आलं पैसे? त्यातले पैसे मिळाल्याशी मतलब. दिप्या, बापूंचं काय? तुमची शपथ, मी नाही चोरलं पैसे. अरे खोटे बोलताना विश्वास बसावा असं तरी बोल की. गावात सापडले रस्त्यावर. अरे काय अर्थ याला? या गावातल्या लोकांकडे खायला पैसे नाहीत आणि लाखो रुपये असे रस्त्यावर सापडतील होय. अहो सरकार दुसऱ्या कोणाची तरी असतील. मग अर्जा, मला सांग, एवढे पैसे गेले म्हटल्यावर तक्रार यायला पाहिजे होती, आली का तुझ्याकडे? नाही, तक्रार नाही आली अजून तशी. अहो, साधी 100ची नोट जरी रस्त्यावर पडली ना तरी लोकांची धावपळ होती शोधायला. आणि इथं एवढं पैसे रस्त्यावर पडलं तरी अजून कोण बी तक्रार घेऊन आलं नाही. म्हणजे सरळ सरळ कळतंय ना यांचा डाव हाय त्यो. अर्जा, तू याला ज्याला टाक, हा चांगला फोडून काढ, मग कळेल याला. ज्याला तर तुम्हाला टाकलं पाहिजे. वाईट तुम्ही वागलाय, चुकीचं तुम्ही वागलाय. नुसता ताप दिलाय माझ्या बापाला, गरीबाला छळता नुसतं. काय बोलला? हा, हे घ्या तुमचं सगळं पैसे. नित्य पुढे अजिबात माझ्या बापूंना ताप द्यायचा नाही. तुमचा आणि आमच्या बापूंचा संबंध संपला. टिप्या, कुठे सापडले पैसे? रस्त्यात गावलं मला. रस्त्यात सापडले म्हणजे? रस्त्यात सापडले म्हणजे तुझे झाले का रे पैसे? हो बापू, रस्त्यात गावले म्हणून माझे झाले. उलट बोलतो. अरे त्या पैशाने कर्ज फेडणार आहेस का माझं? हे रस्त्यात सापडलेले पैसे आणून देऊन कर्ज फेडणार आहेस माझं? हा? अरे बापू, बापू, अरे बहिणीच्या सासूरवाडीत आहेस, या सगळ्या पाहुण्यांसमोर अशी लाज आणणार आहेस का? हा, लाज आणणार आहेस का मला? अरे एवढंच जर वाटतंय ना तर घाम गाळायचा, कष्ट करायचे आणि मग आणून पैसे द्यायचे, कर्ज फेडायचं बापाचं. असे सापडलेले चोरीचे पैसे आणून देतो का? ठीक आहे, मी स्वतः कष्ट करीन आणि तुमचं सगळं पैसे फेडीन. बघितलं का कसा तोंडा बोलून उरमटासारखा केला तो? चांगला झोडपाय पाहिजे होता त्याला, म्हणजे अक्कल ठिकाण्यावर आली असती. खरं म्हणजे आधीच करायला पाहिजे होतं तुम्ही त्याच. सरकार माफ करा. चूक झाली असेल पोराकडनं, मी माफी मागतो ना तुमची. ठीक आहे, तुझ्या येते पैसे ताब्यात आपले. अर्जा, बॅग दे इकडे. बॅग दे अर्जा. अर्जा, सरकार हे पैसे तुमचे ते अजून सिद्ध व्हायचे. अर्जा नाटक करू नकोस. नाटक करत नाही, ड्युटी करतोय माझी मी.
ते पैसे चौकीला जमा होणार, रितसर काय ती कारवाई होईल, चौकशी होईल, मग ठरवू काय असेल. बघा बघितलं ना, बायकोला वाचवायला कसा लगी पुढं आला. मावशी पण त्याआधी हा व्हिडिओ बघा कार्याध्यक्ष. कसला? दाखवतो की. काका नेमकं काय झालं होतं? नेमकं मी गाडीवरनं चाललो होतो, इकडनं असं चाललो होतो, माझ्याकडे एक 4-5 बॅगा होत्या. त्यात ही पैशाची बॅग पण होती, अशी पायात पकडली होती आणि ती कधी पडली ती माझ्या लक्षातच आलं नाही. पार त्याकडं सातारा. हा, सातारा पर्यंत गेल्यावर लक्षात आलं सातारमध्ये की माझी पैशाची बॅगच पडली. मग तिकडनं अशी शोधत शोधत आलो 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 आणि कंप्लेंट दिली आमच्याकडे. तक्रार केली. तर या साहेबांनी ही बॅग मला दिली परत. धन्यवाद. अरे असू दे असू दे, आमचं कर्तव्यच आहे ते. सांगा पुढचं. नाही नुसतं कर्तव्य नाही, अहो ही बॅग जर सापडली नसती तर माझ्या मुलीचं शिक्षणच झालं नसतं. तर आपण आता बघितलं की आसगावचे सब इन्स्पेक्टर अर्जुन कदम यांनी या काकांची पैशांची बॅग ज्यात 3.5 लाख रुपये होते ती शोधून नेण्यात मदत केली आहे. इथून पुढं आप्पीव शंका घेण्याच्या अगोदर 10 वेळा विचार करायचा. आता आप्पीला सांगेल आबरू नुकसानीचा दावा ठोकायला. नाही त्याची काही गरज नाही अर्जुन. आप्पे ज्याचे पैसे गेले होते ना, तो माणूस सापडला. त्याचं कळलं मला, ते ऐकलं की आता. आणि अर्जुन, आपल्या घरातले पैसे कुणी चोरलेत ते पण कळले. काय कुणी? सरकारी एकच मिनिट थांबा, सांगते. मावशी, अहो कुठे चाललंय? प्रसाद वाटायला निघाला तोय. आम्हाला बी दे किंवाच प्रसाद. आता खाल्लाय ना एवढा. अहो मावशी, प्रसादच आहे ना. अहो मग द्या की सगळ्याला. काय होतं परत परत दिला म्हणून? चोरांची टोळी बोललात, बापूंना बोललात, दिप्याला बोललात. शेवटी काय झालं? अहो घरातच गावला की चोर. काय आई? हे आप्पे, आई काय चुकीचं बोलतेय मी? अहो जो माणूस कर्ज फेडायचं म्हणून आपल्या घरी ड्रायव्हरची नोकरी करतोय, शब्द पाळावं म्हणून राणी लिहून दिली, त्या माणसाला तुम्ही चोर म्हणला तो? मी लगेच चिंचुकेला फोन करतो, एक लेडी कॉन्स्टेबल बोलवतो आणि मावशींना आत टाकू आत्ताच्या आत्ता. नको 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 नको. मावशी, आता का? कायद्याने तुम्हाला शिक्षा झालीच पाहिजे. चोरी केलीत ना? सरकार, तुम्ही तक्रार द्या फक्त, त्यांना आत टाकू लगेच. तुम्ही केलंच कसं हे? अहो मला माहित आहे, हिनं चोरी नसेल केली. बस. काके, मावशींना वाचवण्यासाठी मुद्दाम करतेस नाही? तेच तर. आणि त्यांना माहिती असतं तर त्यांनी असं चोरून नसतं नेला प्रसाद. आप्पे, लई डोकं चालू नकोस. हा, वा काके वा, एवढी मोठी चोरी केली मावशींनी आणि तू वर आप्पीला सुनावतेस व्हय? काय मावशी, बोलता येणं झालंय व्हय आता? आता कशा बोलतील ना त्या? सरकार आणि अर्जुन, मावशींना कायद्यानुसार शिक्षा झाली पाहिजे. आम्ही काय करायचं हे कोणी सांगायची गरज नाही आम्हाला. अहो तुम्ही नका अजिबात तक्रार करू. मावशी, नाही करत तक्रार. यावर अजून एक उपाय आहे. वय 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 वय, जे काही तुम्ही म्हणाल ना ते सगळं करते. हा, अहो आधी ऐकून तर घ्या. सरकार, चुकी केली तर शिक्षा झालीच पाहिजे. तुम्ही आजपर्यंत आप्पीला कुठल्या कुठल्या गोष्टीची शिक्षा केली आहे? बरोबर आहे ना सरकार? आणि मुळात की झाली तर त्याची शिक्षा देणारच, भरपाई घेणारच. नाही 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 सरकार, असं करू नका. आम्ही पाहिजे तर तुमच्या पाया पडतो.
आमच्या 3.5 लाखावर डल्ला मारला होता ना. मग आता त्याच्या दुप्पट दंड म्हणून द्यायचा. अगो बया, दुप्पट म्हणजे किती होत्यात? 7 लाख. पण सरकार ही काय शिक्षा आहे का? आमच्या कायद्यात हीच शिक्षा आहे. नाही नाही, अहो पण हे चुकीचं आहे ना. ए तुला विचारलंय कोणी? ए सुजय, नीट बोल जरा. मग तिला गप्प बसायला सांग. अहो पण मी एवढं पैसे कुठून आणू? मी माझ्या बाप जन्मात एवढं पैसे पाहिलं नाही. तू पैसे चोरताना ही गोष्ट लक्षात नाही आली होय तुमच्या? नाही ना हो, खरंच हो. कुठून आणू मी एवढं पैसे? तुम्ही सांगा ना. का संकल्पना आहे का? तुमचाच पोरगा आहे ना ते. बेस्टच काम झालं मग. अप्पे, तू म्हणतेस तेवढं सोपं नाही गे. तुला वाटतंय तसं चांगुलपणावर जग चाललं असतं ना, तर मग काय बोलायचं. इथं जशाच तसं उत्तर दिलं ना तोच टिकतो. आणि माझ्या बापाच्या नावावर काय आहे असं विचारलं होतं ना यांनी. आता बघच मी माझ्या बापाच्या नावावर काय काय करतो ते. अर्जुन, काय झालं? केवढं दचकलायस तू? अर्जुन, माझे वयन बिंदे. काय झालंय? केवढं दचकलायस तू? अगं मला वाटलं मी भूत बघितलं, पण नंतर कळलं भूत एवढं बाहेर दिसतच नाही. मग कळलं तू आहेस. आणि येते. ठीक आहे, टाक. अजून काही राहिलं नाही ना? सगळं घेतलंयस ना? ब्रश, पेस्ट, आंघोळीचं साबण सगळं? आता तूच दिलं की सगळं पे. पण काही राहिलं तर? अगं पे मी साताऱ्याला चाललोय, जंगलात नाही चाललो. काय लागलं तर घेईन. अर्जुन, तरी काही विसरलं तर उगाच. हा, एक गोष्ट विसरली आणि ती अख्ख्या जगात कुठंच नाही मिळणार. काय राहिलंय? सगळं तर काढून ठेवलं होतं इथं. अर्जुन, काय करतोस? कोणतरी बघल. सोड. बघू दे ना मग. माझ्या बायकोलाच मिठी मारतोय ना मी. सरक, सोड मला. असं नाही, आधी मग सोडणार. अर्जुन, सोड म्हणलं ना. हा, सोडणार की. चला आवरूया. अप्पे, तर मस्त अभ्यास करायचा. बाकी कसला विचार करायचा नाही. मिशन 19 मार्च. मिशन 19 मार्च.